हॅलो फ्रेंड्स, आपण मागील लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट बरोबर म्हणजे डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. आतापर्यंत आपण एकूण 6 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, आज आपण शेवटची प्रॉपर्टी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर युजिंग द प्रॉपर्टीज वी सॉल्व सम एक्झाम्पल्स. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे किंवा दिलेला डिटर्मिनंट शो दॅट करायचा आहे युजिंग प्रॉपर्टीज बरोबर. मग त्यासाठी काय काय ऑपरेशन्स आपल्याला करायचे तेही आपण बघणार आहोत. तर बघा, मग आज आपण डिटर्मिनंटच्या शेवटच्या प्रॉपर्टीला जाणार आहोत, दॅट इज अ प्रॉपर्टी नंबर 7. तर बघा, 7 प्रॉपर्टी काय सांगते. प्रॉपर्टी नंबर 7, लक्ष द्या व्यवस्थित. जर दिलेल्या डिटर्मिनंटच्या डायगोनल्सच्या वरचे एलिमेंट्स किंवा एलिमेंट्स बिलो द डायगोनल 0 असतील, सगळेच एलिमेंट्स, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट मीन्स प्रोडक्ट ऑफ डायगोनल एलिमेंट्स. म्हणजे कसं बघा, मी इथं म्हणजे तुम्हाला इथं प्रॉपर एक एक्झाम्पल सांगतोय, म्हणजे जनरल एक्झाम्पल आपण म्हणूया. समजा मी इथं घेतो A00 BC0 DEF बरोबर ना. आता हा एक डिटर्मिनंट आहे बरोबर. आणि दुसरा एक डिटर्मिनंट मी घेतो ABC0 DE00F बरोबर ना. हा डिटर्मिनंट D1 आहे, हा डिटर्मिनंट D2 आहे बरोबर ना. आता या ठिकाणी डायगोनल म्हणजेच कोणते एलिमेंट्स येतात बघा, हे एलिमेंट्स बरोबर. दिस इज द मेन डायगोनल ऑफ दॅट डिटर्मिनंट. ही आहे त्या डिटर्मिनंटचे डायगोनल्स बरोबर ना. याला आपण मेन डायगोनल म्हणतोय. आता इथं जर तुम्ही हे 2 डिटर्मिनंट्स व्यवस्थित बघितलात तर तुमच्या लक्षात येणाऱ्या बाळांनो, या ठिकाणी डायगोनल्सच्या वरचे सगळे एलिमेंट्स काय आहेत, 0 आहेत. मीन्स एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर 0 अँड इन द सेकंड डिटर्मिनंट एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. लक्षात घ्या, डायगोनलच्या वरचे सगळे एलिमेंट 0 असले पाहिजेत किंवा डायगोनलच्या खालील सगळे एलिमेंट्स काय असले पाहिजेत, 0 असले पाहिजेत. जर या दोन्हीपैकी कुठलीही एक कंडिशन असेल तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण खूप सोप्या पद्धतीने फाइंड आउट करतोय. व्हेरी इझिली वी फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. सिम्पली वी टेक द प्रोडक्ट ऑफ दिस डायगोनल एलिमेंट्स. म्हणजे तुम्हाला या डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट करायचा आहे बरोबर ना. किंवा इथेही तुम्हाला या डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट करायचा आहे बरोबर. फक्त यात काय बघा, इथं डायगोनल्सचे एलिमेंट्स जे आहेत ते नॉन 0 असावेत बरोबर ना. कारण काय होतं, जर समजा तुम्ही डायगोनलच्या वरचे सगळे 0 घेतलात आणि डायगोनल मध्ये एखादा जरी एलिमेंट 0 असेल तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यूज काय होऊन जाते, 0 होऊन जाईल. जर समजा इथं डायगोनलच्या खालचे सगळे 0 आहेत आणि डायगोनल मधला एखादा जरी एलिमेंट 0 असेल तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. जर तुम्हाला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉन 0 पाहिजे असेल किंवा नॉन 0 यावी अशी वाटत असेल तर या डायगोनल्सचे एलिमेंट्स सगळे कसे असले पाहिजेत, नॉन 0 असले पाहिजेत बरोबर ना. तर बघा, मग या D1 ची व्हॅल्यू काय असणार आहे. व्हॅल्यू ऑफ D1 म्हणतो मी या ठिकाणी. बघा, व्हॅल्यू ऑफ D1 फर्स्ट डिटर्मिनंट D1 याला आपण असं लिहितो D1 मॉड्युलस मध्ये बरोबर. फक्त इथं वाचताना मॉड्युलस न म्हणता याला आपण काय म्हणतोय, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट D1 इज इक्वल्स टू काय असणार बघा, व्हॅल्यू डायगोनल्सचे जे एलिमेंट्स आहेत A इंटू C इंटू F म्हणजेच काय, ACF. दिस इज व्हॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट बरोबर. आणि मग त्याच पद्धतीनं बघा, नेक्स्ट जो आहे सेकंड डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ D2 म्हणजेच आपण असं लिहितो डिटर्मिनंट ऑफ D2 बरोबर. आणि बघा ना, इथं सुद्धा below the diagonal all elements are 0, so value of that D2 is what, that is a into D into काय F म्हणजेच काय हो, ADF. सर्वांना लक्षात आलं का बघा. म्हणजे डायगोनल्सच्या वरील एलिमेंट्स मीन्स एलिमेंट्स अबोव द डायगोनल और एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर ऑल 0, then value of the determinant is simply product of diagonal elements. म्हणजे
त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे, डायगोनल इलेमेंट्सचा प्रोडक्ट असणार आहे. लक्षात आलं सर्वांना. आता याचं एक एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा D1 इज इक्वल्स टू मी घेतोय 1 0 0 2 3 0 4 1 5. बरोबर ना. आता हा जो डिटर्मिनंट आहे या डिटर्मिनंट मध्ये डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत बघा, 1 3 5. दीज आर द डायगोनल एलिमेंट्स. बरोबर ना. मग इथं काय झालेलं आहे बघा, डायगोनल्सच्या वरचे जे एलिमेंट्स आहेत मीन्स एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर ऑल 0. बरोबर ना. जर डायगोनल्सच्या वरील एलिमेंट्स सगळे 0 असतील तर मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस D1. डिटर्मिनंटची व्हॅल्यू येणार आहे 1 into 3 into किती 5. म्हणजेच किती येणार आहे बघा ही व्हॅल्यू 15. लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीनं समजा दुसरा एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय, सेकंड डिटर्मिनंट या ठिकाणी घेतोय. समजा -5 3 2 0 1 4 त्याच्यानंतर 0 0 आणि 3 आहे. बरोबर ना. आता इथं सुद्धा काय बघा, एलिमेंट्स बिलो द डायगोनल, ऑल एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर व्हॉट, दे आर 0. बरोबर ना. मग जर डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 असतील तर इथं सुद्धा काय आहे, आपण ही सेव्हन्थ प्रॉपर्टी यूज करू शकतोय. मीन्स व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज व्हॉट, दॅट इज द प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन डायगोनल्स. म्हणजे डायगोनल्सच्या एलिमेंट्सचा आपण काय करतोय, प्रोडक्ट घेतोय. म्हणजेच किती बघा, -5 into 1 into 3 दॅट इज अ -15. बरोबर ना. तर या पद्धतीनं तुम्हाला ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. लक्षात घ्या काय ही प्रॉपर्टी सांगते, इफ इन अ डिटर्मिनंट एलिमेंट्स अबोव द डायगोनल, ऑल एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर 0, then value of the determinant is simply product of diagonal elements. Similarly, if all the elements below the diagonal are 0, then value of the determinant is nothing but product of diagonal elements. This is also known as triangular property of determinant. याला आपण डिटर्मिनंटची ट्रायंग्युलर प्रॉपर्टी असं सुद्धा म्हणतोय. तर मग मला सांगा सर्वांना ही प्रॉपर्टी लक्षात आलेली आहे. बघा एक दोन एक्झाम्पल्स पण मी या ठिकाणी घेतलेले आहेत. डायगोनल्सच्या वरचे एलिमेंट्स 0 आहेत तेव्हा पण व्हॅल्यू प्रोडक्ट ऑफ द डायगोनल्स येते. डायगोनल्सच्या खालचे सगळे एलिमेंट 0 आहेत तेव्हा पण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, दॅट इज द प्रोडक्ट ऑफ डायगोनल एलिमेंट्स. तर लक्षात आलं. तर बघा ही सेव्हन्थ प्रॉपर्टी म्हणजे इथं डिटर्मिनंटच्या 7ही प्रॉपर्टीज संपलेल्या आहेत. तर बघा या 7ही प्रॉपर्टीज आपल्या झालेल्या आहेत. बरोबर ना. तर बघा त्यामध्ये आपण फर्स्ट प्रॉपर्टी कोणती बघितली तुम्हाला आठवते का बघा, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. इफ इन अ गिवन डिटर्मिनंट, if we interchange all the rows in columns or all the columns in rows, then value of determinant remains same. This is the first property. Now what is the second property? If we interchange only 2 rows or we interchange only 2 columns, then value of determinant changes in its sign. बरोबर ना. त्याच्यानंतर आपण थर्ड प्रॉपर्टी कोणती बघितली बघा, डिटर्मिनंटची थर्ड प्रॉपर्टी. इफ एनी 2 row or 2 columns of a determinant are identical, then value of determinant is 0. म्हणजेच काय, दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम जर सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, 0 येते. त्याबरोबर जर डिटर्मिनंटच्या कुठल्याही एखाद्या रोचे सर्वच एलिमेंट 0 असतील किंवा कुठल्याही एखाद्या कॉलमचे सगळेच एलिमेंट 0 असतील तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, 0 येते. बरोबर. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघितली बघा, प्रॉपर्टी नंबर 4 म्हणूया. जर डिटर्मिनंट मधल्या एखाद्या रोचे सगळे एलिमेंट्स किंवा एखाद्या कॉलमचे सर्व एलिमेंट्स हे 2 नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करता येत असतील किंवा 2 नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले असतील तर तो एक डिटर्मिनंट आपण 2 वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या समच्या फॉर्म मध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतोय. दिस इज द फोर्थ प्रॉपर्टी. त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. जर समजा डिटर्मिनंट मध्ये एखाद्या रोच्या किंवा एखाद्या कॉलमच्या सर्व एलिमेंट्सला एका नॉन झिरो कॉन्स्टंटने जर आपण मल्टिप्लाय केलं असेल तर लक्षात घ्या त्या मल्टिप्लाय केल्यानंतर आलेला जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू मूळ डिटर्मिनंटच्या दॅट कॉन्स्टंट टाइम्स असते.
बरोबर ना, म्हणजे डेल्टा आणि तुम्ही त्या डेल्टा मधल्या प्रत्येक एका रोच्या प्रत्येक एलिमेंटला किंवा एखाद्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला के न मल्टिप्लाय केला असाल तर देणारा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, के इंटू डेल्टा. बरोबर ना. नंतर नेक्स्ट प्रॉपर्टी जी आपण बघितलेली आहे बघा, प्रॉपर्टी नंबर 6. तर ती काय प्रॉपर्टी सांगते, जर डिटर्मिनंट मधल्या एखाद्या रोला एका नॉन झिरो कॉन्स्टंटने आपण मल्टिप्लाय केलं आणि येणारा नवीन रो जर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या एका रो मध्ये जर ऍड केला तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. किंवा तुम्ही एखाद्या कॉलमला एखाद्या नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केला आणि येणारा नवीन कॉलम तुम्ही दुसऱ्या एखाद्या कॉलम मध्ये ऍड केला तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. मला माहित आहे या प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आपण व्हेरीफाय केलेलं नाहीये, आपण याचा फक्त जनरल फॉर्म बघितलेला आहे या प्रॉपर्टीचा, पण याचं एखादं काउंटर एक्झाम्पल आपण बघितलेलं नाहीये. टेन्शन नका घेऊ, आता आपण ते एक्झाम्पल बघूया. आणि त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे, इफ ऑल द एलिमेंट्स अबोव्ह द डायगोनल आर 0 then value of determinant is equals to product of the diagonal elements. Similarly, if all the elements below the diagonal are 0 then value of the determinant is equals to product of diagonal elements. And this property is also known as triangular property of determinant. बरोबर. तर बघा मग 6 प्रॉपर्टी जी आहे, काय 6 प्रॉपर्टी आहे बघा. समजा Ri प्लस KRJ where k not equals to 0. म्हणजे तुम्ही काय केलात, जेथ रोला कुठलाही मग त्यामध्ये फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, जेथ रोला तुम्ही मग के न मल्टिप्लाय केला आणि येणारा जो इलेमेंट आहे तो काय केला तुम्ही ith रो मध्ये ऍड केला. हे केल्यानंतर सुद्धा येणारा जो डिटर्मिनंट आहे त्याचीही व्हॅल्यू मूळ डिटर्मिनंट इतकीच असते, लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे समजा मी असं घेतलं CI प्लस के इंटू CJ वेर के नॉट इक्वल्स टू 0. बरोबर ना. म्हणजे तुम्ही जेथ कॉलमला के या नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केला आणि येणारा कॉलम तुम्ही दुसऱ्या एखाद्या कॉलम मध्ये ऍड केला तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. बरोबर ना. तर ही जी 6 प्रॉपर्टी आहे याचे एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. समजा आता मी असं म्हणतो, लेट D इज इक्वल्स टू डिटर्मिनंट आहे 2 - 3 4 1 2 0 5 1 3. बरोबर, हा D आहे. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा, आयदर वी यूज कॉलम और रो ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात घ्या बरं का, जेव्हा तुम्ही ही प्रॉपर्टी अप्लाय करता तेव्हा जर तुम्ही रो वरती ती प्रॉपर्टी अप्लाय करत असाल तर त्याला रो ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही ती प्रॉपर्टी कॉलम वरती अप्लाय करता तेव्हा त्याला आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतोय. आणि याचा यूज आपल्याला प्रॉपर्टीवरती आधारित जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यात करायचा आहे. आणि त्याचबरोबर बाळांनो, आपल्याला जेव्हा आपण 12th मध्ये इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स फाइंड आउट करतो, म्हणजे मॅट्रिक्स या टॉपिक मध्ये मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड आउट करतो युझिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, तर तेव्हा तुम्हाला या ऑपरेशनचा यूज होणार आहे. कारण मॅट्रिक्स वरती जे आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय ते दोनच ट्रान्सफॉर्मेशन आहेत बाळांनो. एक आहे तो रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा आहे तो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही तेच करताय, रो मधलं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे आणि त्याचबरोबर कॉलम मधलं ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर. तर इथं इथं आपण रो वरती ट्रान्सफॉर्मेशन करूया. म्हणजे रो मध्ये एखाद्या रोला तुम्ही एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करा, तो दुसऱ्या एखाद्या रो मध्ये ऍड करा. तर बघा मी इथं काय करतो, याला R1 म्हणतोय, दिस इज R2 अँड दिस इज R3. आता हे प्रत्येक वेळी काही लिहायची गरज नाहीये, तुम्हाला लक्षात आलं असेल. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, त्याचप्रमाणे फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. बरोबर ना. आता मग मी इथं काय करतोय बघा, D1 हा डिटर्मिनंट मला मिळणार आहे, पण कसा मिळणार आहे बघा, मी काय करतो या ठिकाणी R2 प्लस किती बघा 2R3. मी काय केलं बघा, इथं थर्ड रोला म्हणजे हा जो थर्ड रो आहे त्याच्या प्रत्येक एलिमेंटला मला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे, 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. आणि येणारा जो नंबर आहे तो बरोबर त्याच्या वरती जो नंबर आहे सेकंड रोचा त्याच्यामध्ये मला ते काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. बरोबर. इथं ऑपरेशन लक्षात आलं का बघा, R2 प्लस 2R3.
लक्षात घ्या, या ठिकाणी जे तुम्ही रोज यूज करणार आहे ते दोन्ही रोज वेगळे असले पाहिजेत. नाही तुम्ही असं करशील R1 प्लस 2R1 किंवा R3 मायनस 3R3, R2 प्लस 5R2 असं होणार नाही. तर ते रोज कसे असले पाहिजेत, डिफरंट रोज असले पाहिजे. बरोबर. आता मग इथं जेव्हा तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन कराल तेव्हा व्यवस्थित लक्ष द्या, कारण आता हेच ट्रान्सफॉर्मेशन खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही या प्रॉपर्टीचा यूज करून डिटर्मिनंटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताय. जेव्हा तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन इझिली व्यवस्थित लक्षात येईल तेव्हा बाळांनो तुम्हाला प्रॉपर्टीजवरचे एक्झाम्पल्स अजिबात अवघड वाटणार नाही. आता इथं काय केलं बघा, थर्ड रो जो आहे त्या थर्ड रोच्या प्रत्येकाला मला किती मल्टिप्लाय करायचा आहे, 2 न मल्टिप्लाय करायचा आहे आणि तो मला कुठं ऍड करायचा आहे, सेकंड रो मध्ये. मग माझा प्रश्न काय बघा, इथं बदल कुठं होणार आहे, सेकंड रो मध्ये बदल होणार आहे. म्हणजे सेकंड रोचे इलेमेंट्स चेंज होणार आहेत. का चेंज होणार आहे, कारण त्याच्यामध्ये आपण काहीतरी ऍड करतोय ना. बरोबर. मग सेकंड रोचे इलेमेंट्स चेंज होतात, मग बदलत कुठले एलिमेंट्स नाही आहेत, तर फर्स्ट आणि थर्ड रो ऍज इट इज आहे. बरोबर. मग मी काय करतो, सुरुवातीला फर्स्ट आणि थर्ड रो जो आहे तो मी अगोदर या ठिकाणी लिहितोय. दॅट मीन्स 2 मायनस 3 आणि 4. सेकंड रो साठी स्पेस सोडतोय आणि 5 1 आणि काय आहे 3 आहे. बरोबर. हा D1 आहे. आता इथं आपल्याला सेकंड रो मधचं म्हणजे इथं सेकंड रो आपल्याला तयार करायचा आहे. तो सेकंड रो कसा तयार होणार आहे, कारण R2 मध्ये R3 ला 2 न मल्टिप्लाय करायचं. साधं लॉजिक व्यवस्थित स्लोली सांगतोय, कारण हेच ऑपरेशन आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. बघा मी काय करतोय, हा R3 चा पहिला इलेमेंट आहे 5, याला मी 2 न मल्टिप्लाय केलं. 2 5 जार किती येतं 10. हा 10 मी बरोबर त्याच्या वरच्या R2 च्या एलिमेंट्स मध्ये ऍड केला, म्हणजेच 10 प्लस 1 किती येतं बघा, दॅट इज 11. काय केलं लक्षात आलं का बघा, मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. थर्ड रोचा हा जो फर्स्ट एलिमेंट आहे 5, त्याला मी 2 न मल्टिप्लाय केलं. 2 5 जार 10 आणि 10 मी काय केला, R2 च्या पहिल्या एलिमेंट मध्ये ऍड केला. 10 प्लस 1 दॅट इज 11. बरोबर. नंतर पुढे जाऊया. बघा 1 ला तुम्ही 2 न मल्टिप्लाय केला. बरोबर ना. आता 1 इंटू 2 किती येणार आहे 2. 2 प्लस 2 दॅट इज 4. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं 3 ला 2 न मल्टिप्लाय केला. 2 3 जार 6 आणि 0 प्लस 6 किती येतं 6 येतं. हा आला D1. लक्षात आलं का बघा सर्वांना. परत एकदा एक्सप्लेन करतोय. R3 च्या प्रत्येक म्हणजे इलेमेंट्सला तुम्हाला काय करायचं आहे, 2 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि येणारा जो नवीन इलेमेंट आहे तो तुम्हाला R2 च्या किंवा इथं आपण R2 घेतलं, तुम्ही समजा R1 घेतला तरी त्या R1 मध्ये चेंज करावं लागणार आहे. बरोबर ना. म्हणजे एका वेळी तुम्हाला एकच ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं, हे डोक्यात ठेवा. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ते क्लिअरली लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त एकच ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे. आणि एकदा तुम्हाला हे लक्षात आलं की मग लगेच तुम्ही काय करू शकता, एका वेळी 2 ट्रान्सफॉर्मेशन पण तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एक लक्षात घ्या, इथं R2 प्लस 2C3 येणार नाही. रो आणि कॉलम मिक्स होणार नाहीत. लक्षात घ्या. रो तर रोच असला पाहिजे, फर्स्ट रो तर दुसरा पण रोच असला पाहिजे. जर पहिला कॉलम असेल तर दुसरा पण काय असला पाहिजे, कॉलमच असला पाहिजे. म्हणजे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये रो वरतीच आपण ऑपरेशन अप्लाय करतोय, अल्जेब्रिक ऑपरेशन. तसंच कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कॉलम वरचीच आपण अल्जेब्रिक ऑपरेशन्स ऑपरेट करतोय. रो कॉलम किंवा कॉलम रो असं मिक्सिंग होणार नाही. लक्षात घ्या. तर मग या ठिकाणी बघा D मिळालेला आहे, D1 मिळालेला आहे, पण आपल्याला ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची आहे ना. प्रॉपर्टी काय सांगते, व्हेन वी ऑपरेट दिस ऑपरेशन ऑन द गिवन डिटर्मिनंट देन ऑल्सो व्हॅल्यू ऑफ द न्यू डिटर्मिनंट इज सेम ऍज ओल्ड डिटर्मिनंट. जो तुम्हाला दिलेला डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असणार आहे. ते अजून आपण व्हेरीफाय केलं नाही, तर व्हेरीफाय करूया. मग बघा D ची व्हॅल्यू मी या ठिकाणी फाइंड आउट करतोय. D इज इक्वल्स टू पहिला रो 2 घेतला, तो कॉलम आणि रो ड्रॉप करतोय. बघा हा 2 ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम, ज्या रो मध्ये आहे तो रो ड्रॉप केला. राहिलं काय बघा 2 0 1 3. बरोबर ना. त्याच्यानंतर -3 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. राहिलं काय बघा 1 0 5 3.
आणि त्याच्यानंतर +4 बघा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय 1 2 5 1 बरोबर ना. ही आली पहिल्या डी ची व्हॅल्यू. आता आपण त्याची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करूया. बघा किती येते या ठिकाणी. यस 2 2 3 6 -0 -+3 या ठिकाणी 1 × 3 3 -5 × 0 0 प्लस पुढं 4 बघा 1 -5 2 10 बरोबर ना. आणि मग इथं जर सिम्प्लिफाय केला बघा किती येतं 2 × 6 प्लस 3 × 3 प्लस 4 × 1 -10 दॅट इज -9. सिम्प्लिफाय करूया. बघा 6 2 12 3 3 9 आणि मायनस 9 4 किती येतं बघा 36 बरोबर ना. आणि मग बघा आता 12 + 9 किती येणार आहे दॅट इज 21 and 21 minus 36 is equals to what? -15. So value of D is a -15. म्हणजे D या डिटर्मिनंटची जो ओरिजिनल डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला आहे त्याची व्हॅल्यू किती आली हो -15 आलेली आहे. आता मग आपण D1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. व्हॅल्यू ऑफ D1 बघा मग D1 इज इक्वल्स टू इथं सुद्धा सेम प्रोसिजर आहे, काही बदल नाहीये. बघा हा पहिला एलिमेंट मी घेतला, तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय 4 6 1 3 बरोबर ना. त्याच्यानंतर -3 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय बघा 11 6 5 3 बरोबर ना. आणि त्याच्यानंतर +4 बघा कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय 11 4 5 आणि 1 बरोबर ना. तर हा डिटर्मिनंटची म्हणजे आपण एक्सपान्शन केलेलं आहे अलॉंग फर्स्ट रो बरोबर. आणि मग इथं आता सिम्प्लिफाय करा किती येतं बघा 2 4 3 12 -1 × 6 6 -+3 बघा 11 3 33 -5 6 30 नंतर +4 बघा 11 1 11 -5 4 20 लक्षात आलं का बघा. आणि आता ही व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाय करूया किती येतं बघा 2 12 - 6 6 आलं 3 33 - 30 दॅट इज 3 +4 11 - 20 दॅट इज -9. आणि बघा ना तशीच आलेली व्हॅल्यू म्हणजे किती येतं सांगा मला इथं. येस 2 6 12 3 3 9 -9 4 36 means value is -15 कारण 12 + 9 that is 21 -36 that is -15 means value remains same. There is no change in its value बरोबर. इथं तुमची त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू अजिबात चेंज झालेली नाही. जरी तुम्ही एखाद्या रो मला एखाद्या नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केला आणि येणारा नवीन रो दुसऱ्या एखाद्या रो मध्ये तुम्ही ऍड केला, किंवा इथं आता समजा एखाद्या कॉलमला नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करा आणि येणारा कॉलम तुम्ही दुसऱ्या कुठल्याही एखाद्या कॉलम मध्ये जर ऍड केला तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलणार नाही, लक्षात घ्या. तर बघा हे झाल्या सर्व प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स आपण इथे व्हेरीफाय केलेले आहेत. एकूण 7 प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीज वारंवार तुम्ही रिवाइज करा जेणेकरून तुम्हाला त्या प्रॉपर्टीज लक्षात राहिल्या पाहिजेत. सोप्या प्रॉपर्टीज आहेत, सिक्वेन्स महत्वाचा नाहीये, मात्र त्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या लक्षात घ्या. आणि एकदा प्रॉपर्टीज लक्षात आल्या की मग त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला ते सोपं जाईल. कारण मी त्यावेळेस ज्यावेळेस आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करूया युजिंग द प्रॉपर्टीज, शो दॅट, using property of determinant, verify, using property of determinant, find the value, असे जेव्हा प्रश्न असतील तेव्हा लक्षात घ्या जी प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत ती प्रॉपर्टी मी त्यावेळेस सांगणारच आहे बरोबर ना. ती प्रॉपर्टी मी एक्सप्लेन करेन. पण जर तुम्हाला ती प्रॉपर्टी माहित असेल तर तुम्हाला व्हिडिओ बघताना लगेच लक्षात येईल, त्या स्टेप्स लगेच कळतील. तर मला सांगा सर्वांना या 6 प्रॉपर्टीचं हे व्हेरिफिकेशन लक्षात आलं का बघा. इथं आपण थर्ड रोला 2 न मल्टिप्लाय केलं आणि येणारा नवीन रो आपण R2 मध्ये ऍड केला. मल्टिप्लिकेशन केलेला रो मी इथं कुठंच लिहिलेला नाहीये, तो तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचं आणि येणारा नंबर बरोबर करस्पॉन्डिंग रो मध्ये तुम्ही ऍड करायचा. ही झाली 6 प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन. आता मग या प्रॉपर्टी जिथं झालेल्या आहेत
याच्यावरचे आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.